जय हिंद, नमस्कार मित्र हो. मी विद्याधर रायडकर. नेचर ट्रॅव्हलर्स तर्फे पाऊले चालती गडकोटांची वाट या मालिकेमध्ये आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण मागील भागामध्ये पाहत होतो की चंद्रराव मोरे आणि शिवाजी राजे यांच्यामध्ये आता सत्ता संघर्ष व्हायला सुरुवात झालेली होती आणि चंद्रराव मोरे अत्यंत रगेलपणाने महाराजांशी वागत होता. महाराजांनी त्याच्यावर केलेले उपकार तो साफ विसरून गेला. गरज सरो आणि वैद्य मरो असं त्याचं उद्धटपणाचं वर्तन प्रत्यक्ष उपकारकर्त्या शिवाजी राजांबरोबर सुरू झालं आणि त्यांनी महाराजांच्या स्वराज्यातल्या मुलखावर देखील चढाई केली. इतकंच नाही, इथल्या काही लोकांना त्यांनी मारलं. राजगड ज्या गुंजर मावळामध्ये येत होता त्या गुंजर मावळाचे जे देशमुख होते, हैबतराव शिळमकर देशमुख, बाळाजी हैबतराव शिळमकर देशमुख, त्यांच्याशी देखील चंद्ररावांनी झोंडाई आरंभली आणि त्यांनी गुंजर मावळच्या देशमुखेवर देखील आपला हक्क सांगितला. इतकंच नाही तर कान्होजी नाईक जेधे देशमुखांच्या रोहिड खोऱ्यातल्या चिखली नामक एका गावावरती त्यांनी हल्ला केला. तिथला पाटील आणि त्याचा तरुण मुलगा रामोजी वाडकर पाटील आणि त्याचा मुलगा लुमाजी वाडकर पाटील या दोघा बाप लेकांना देखील त्यांनी कापून काढलं आणि महाराजांच्या कानावरती या भयंकर बातम्या गेल्या आणि महाराजांनी ठरवलं की चंद्ररावाला आता ताळ्यावर आणल्याशिवाय तो सुधारणार नाही. किंबहुना जावळीची दौलत आपल्याला आता चढाई करून ताब्यात घ्यायला लागेल. परंतु असं जरी असलं तरी चंद्रराव मोरे हा आपला माणूस आहे. एक वार त्याला पुन्हा आपण समजावून सांगू म्हणून महाराजांनी त्याच्याकडे खलिता रवाना केला आणि त्या पत्रामध्ये महाराजांनी लिहिलेलं होतं की तुम्ही मुस्तफत राजे म्हणविता, राजे आम्ही, आम्हा श्री शंभूने राज्य दिले तरी तुम्ही राजे न म्हणवावे. आमचे नोकर होऊन आपला मुलूक खाऊन हमराहात चाकरी करावी, नाहीतर बदफैली केलिया फंद कराल तर जावळी मारून तुम्हाला कैद करून ठेवू. असा अत्यंत कडक भाषेतला जबाब महाराजांनी त्याच्याकडे रवाना केला. ही थैली अर्थातच हा खलिता महाराजांच्या हिजीबांनी चंद्रराव मोऱ्यांपर्यंत नेला. चंद्रराव मोरे हा एकटा नव्हता, त्याचा हनुमंतराव मोरे नावाचा एक अत्यंत शूर परंतु तितकाच उर्मट कारभारी त्याच्या बरोबर होता. आणि महाराजांच्या आज्ञेने जी थैली पंतांनी नेलेली होती ती त्यांनी वाचायला सुरुवात केली. चंद्ररावांनी देखील महाराजांना आता जबाब पाठविलेला होता आणि त्यांनी असं लिहिलेलं होतं उन्मत्तपणे की तुम्ही काल राजे झाला, तुम्हास राज्य कोणी दिले, मुस्तफत राजा आपुले घरी म्हटल्यावरी कोण मानतो. तुम्ही लिहिले की जावळीत येऊ, येता जावळी जाता गोवळी, पुढे एक मनुष्य जिवंत माघारा जाणार नाही. तुम्हामध्ये पुरुषार्थ असेल तर उदयिक येणार ते आजच या. आम्ही कोकणचे राजे असून आमचा राजा श्री महाबळेश्वर त्याच्या कृपेने राज्य करतो. आम्हा श्रीच्या कृपेने बादशाहने मेहरबान होऊन राज्य किताब मोर्चल सिंहासन दिले. आम्ही दाईमदारी दर पिढी राज्य करतो जावळीचे. तुम्ही आम्हाशी खटाखट कराल तर स्पष्ट समजून जाणे, येथे उपाय कराल तर तो अपाय होईल. यश न घेता अपयशास पात्र होऊन जाल. हा अत्यंत मगरुरीचा जाप साल ऐकून महाराजांच्या तळपायाची आग आता मस्तकाला गेली. तरी देखील महाराजांनी अत्यंत संयम राखून अखेरचा उपाय म्हणून चंद्ररावाला इशारतीचं जे पत्र लिहिलं आणि ते याच हेतूने लिहिलं की चंद्ररावामध्ये अजूनही जरी कुठे शहाणपण शिल्लक असेल, विवेक शिल्लक असेल तर तो समजून वागेल, नाहीतर त्याच्या आयुष्याची दोरी तुटली. आता जी करायची ती निर्णायक कारवाईच करायची. आता यलगार करायचा, जावळीवर हल्ला करायचा. आणि महाराजांनी चंद्ररावाला एक पक्की इशारत लिहिली आणि थैली जावळीला रवाना केली. थैली चंद्ररावांनी उघडली. महाराजांनी अत्यंत संतापून लिहिलेलं होतं की जावळी खाली करून हात रुमाले बांधून भेटीस येऊन हुजूरची चाकरी करणे, इतकी यावरी बदफैली केली या मारले जाल. यावर चंद्ररावांनी देखील तितकंच रगेल उत्तर महाराजांना लिहिलं की येता जावळी जाता गोवळी, जावळीस येणार तर यावे, दारू गोळी महजूद आहे. काही बेजबाबास खुदे घालून दिले ते कासियास लिहावे. महाराजांनी आता हा जबाब चंद्ररावांचा ऐकला, वाचला आणि महाराज अक्षरशः ज्वालामुखीसारखे भडकले. आणि मग पुढे महाराजांनी नेमकं काय केलं ते पाहण्यासाठी आपण पुढच्या भागात पुन्हा एकदा भेटूया.
तोपर्यंत आपण आम्हाला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हवा नेहमीप्रमाणे सर्वांना शेअर करा. जय हिंद, नमस्कार.